श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊ दे. सर्वांचे सर्व स्वप्न स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे. स्वामी आई तुम्हाला हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, जीवनाची डायरी लिहिणारा तर तो ईश्वर असतो, परंतु वाचणारे आपण असतो. आयुष्यात पुष्कळ काही पाहिजे असतं, परंतु जे पाहिजे असते तेच मिळत नसते. सर्व काही नशिबात असते, परंतु आपले नशीब घडविणे हे आपल्याच हातात असते. देव म्हणतात, आयुष्य हे मोजकेच असते, ते हसत हसत जगायचे असते. जुडलेले नाते तोडायचे नसते. सुखदुःखाने भरलेले हे आयुष्य असते. कुठे काही हरवून जाते तर कुठे काही सापडून जाते. त्यातूनच सापडलेले जपायचे असते. मनुष्य आई वडिलांची सेवा करतो आणि भावंडांना सन्मान प्रेमाची वागणूक देतो, त्याला स्वर्ग प्राप्त होतो. जो व्यक्ती दररोज स्नान, दान, हवन, मंत्रोच्चारण आणि देवपूजा करतो, त्याला निश्चितच जीवनातील सर्व सुख मिळत असतात आणि मोक्षही प्राप्त होत असतो. देव म्हणतात, भगवान विष्णू एकादशी व्रत, गंगा नदी, तुळस, ब्राह्मण आणि गाय या 6 गोष्टीच या संसारातून मुक्ती देणारा मार्ग बनू शकतात. यामुळे या सर्वांची पूजा अर्चना करावी. 1 पिंपळ, 1 लिंब, 1 वड, 10 चिंच, 3 बेल, 3 आवळ्याची पाने आणि 5 आंब्याचे झाड लावणाऱ्या व्यक्तीला कधीही नरकाचे तोंड पाहावे लागत नाही. फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून हा संदेश मन लावून ऐका. तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट नक्कीच टळून जाईल. आणि हा संदेश शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडून पुण्याचे काम घडून येईल. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे आयुष्य बदलू शकेल. कुणाला योग्य मार्ग मिळेल तर कोणी संकटातून वाचेल. म्हणूनच हा संदेश नक्कीच शेअर करा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, कुठलेही काम तुमच्या जीवापेक्षा मोठे नाही. तुमच्या आयुष्यासाठी आहे, त्याच्यासाठी तुमचे आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढेच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठाची मर्जी संपादन करण्याच्या हवासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. अति खर्चावर आवर घाला. स्वामी म्हणतात, मी तुझा वापर करून तुला सोडणारा देव नाही. पुढील 8 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या रात्री तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. देवास तुमच्याशी बोलायचे आहे आणि घोषणा करायची आहे की विजय तुमच्या घराघरात पोहोचला आहे. तुमची आर्थिक स्थिती लवकरच बरी होईल. तुमचा विजय होईल. तुम्ही एक संदेश मागितला होता आणि आता तो इथे आहे. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि माझी दैवी योजना उलगडत आहे. माझ्या मुला, माझ्या अमर्यादित प्रेम आणि सामर्थ्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही या पृथ्वीवर मार्गावर चालत असताना हे जाणून घ्या की तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकल्या आणि तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक अश्रूंना साक्षीदार आहेत. तुम्ही ज्या परीक्षा सहन केल्या आहेत त्या हेतूशिवाय होत्या. आज माझ्याबरोबर उभा असलेला लवचिक आत्मा त्यांनी बनवलेला तुमचा रूढ
दृढ विश्वास आणि समर्पण मला आनंद देतो. तुम्ही तुमचे आरोग्य आणि दैवी कृपेचे चित्र म्हणून उभे आहात. या प्रवासात समृद्धी, यश आणि प्रेम हे तुमचे सोबती आहेत. आपण सतत वाढत आणि सतत विजयाच्या स्थितीत आहात. आयुष्यात चांगल्या बातमीची अपेक्षा करा. तुमच्या आयुष्यात नवीन संधीचे स्वागत करा. बरे होण्याची शक्यता स्वीकारा. तुमच्या मार्गावर यश येण्याची अपेक्षा करा. मी घोषित करतो की या क्षणी देव तुमच्यासाठी एक मार्ग करत आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. तुमचा पाठिंबा दर्शवा. या जगात तुम्ही ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करता तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवते. आणि भगवंतावर प्रेम करतो त्याला रडायची वेळ कधीच येत नाही. खरं बोलून कुणाला दुखवलं तरी चालेल, पण खोटे बोलून कुणाला सुख देऊ नका. भक्तांनो, स्वामी म्हणतात, अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणून देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. माणूस हा साधू नाही झाला तरी चालेल, संतही नाही झाला तरीही चालेल, पण माणूस व्हा. तुमच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा किंवा ऐका. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. भक्तांनो, स्वामी म्हणतात, या मतलबी दुनियेत वावरताना जरा सांभाळून. कलियुग नाही, मतलबी युग चालू आहे. जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटत नसेल तर गलिच्छ आणि घाणेरडे विचारांची का लाज वाटू नये. आणि आमची साथ मिळवण्यासाठी अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेवा. मग तुझ्याकडे जो कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पुन्हा घेऊ, पाहून घेऊ. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, न चुकता शेअर करा आणि सबस्क्राईब करा व स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करा. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल आणि मन शांत ठेवून पुढे चालत राहा. नेहमी यशस्वी व्हाल. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जेथे ऑर्डर घेण्याची गरज नाही. आपल्याला तेच मिळते जे आपण शिजवलेलं असतं. एखाद्याला सोडून जाताना मागे पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नाही. प्रत्येक वस्तूंची किंमत वेळ आल्यावरच कळत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला जर उशीर झाला तर उशिरा तुमच्या इच्छेच्या सामर्थ्याने स्वतःला साकार द्या. स्वतःच्या इच्छेने स्वतःला कधीही कमी होऊ देऊ नका. इच्छाशक्ती हा स्वतःचा एकमेव मित्र आहे आणि इच्छाशक्ती हा स्वतःचा शत्रू सुद्धा आहे. परिणामांची आसक्ती न ठेवता आपले कर्तव्य करा. प्रेम हे भक्तीचे स्वरूप आहे. तुमची कृती मला सोपवा आणि कर्माच्या बंधनातून मुक्त व्हा. मला सर्व प्राण्यांमध्ये पहा आणि त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागा. मन हे मुक्ती किंवा बंधनाची गुरु किल्ली आहे. आत्मसाक्षरासाठी झटत राहा. तेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. स्वामी म्हणतात, जे आपण शिजवलेलं असतं, एखाद्याला सोडून जाताना मागे पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नका. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो.
दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगुलपणासुद्धा आहे की तो कधी बदलतही नाही. एक ठराविक वेळेनंतर, वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले जाते. त्याचं कारण हेच की आपल्या लक्षात आलं पाहिजे की जसं जसं आपण मोठे होत जातो तसा आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. वाक्य छोटे आहे पण तितकेच खरे सुद्धा आहे. जग धोका देऊन हुशार झाला आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, दाखवताही येत नाहीत, पण फक्त टोचत राहतात. समोरच्याला माफ करता येईल, त्यांचे अपराध विसरता येईल, पण त्यांचा गुन्हा पुन्हा गुंतून नाही. स्वतःचं मन शांत करा. स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. लक्षात ठेवा, अपेक्षा आहेत दुःखाचे मूळ. कारण मानवी स्वभाव समजणं खूप अवघड आहे. माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असतो तेव्हा तो म्हणतो की मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे. पण जसजशी वेळ बदलते तसतशी तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल. त्यामुळे लक्षात ठेवा, सगळं काही बदलणार आहे. कारण बदलही एक शाश्वत गोष्ट आहे, ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केले जाते तिथे कधी जायचे नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाचीही इच्छा नसते. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून तुम्हाला बोलवलेलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून आपल्याला कोणी सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्ही विचारू नये. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठीमागे सारे जग उभे असते. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो. जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या असतात. तुम्ही पाहिले असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमची हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर ते बोलणे देखील बंद करतात. देव म्हणतात, अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा. कोणतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक रूपाने कमकुवत बनवतात त्या गोष्टी विषासमान मानू नका. विश्व एक व्यायामशाळा आहे जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता. जर स्वतःवर विश्वास ठेवणं आणि अधिक विस्तृतपणे शिकवणं आणि अभ्यास घेण्यात आला असता तर मला विश्वास आहे की वाईट आणि दुःखाचा एक मोठा भाग गायब झाला असता. ज्यावेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल त्याचवेळी ते केलंही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल. कोणाचीही निंदा करू नका. जर कोणी तुमच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे, नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे.
त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाहीत, परंतु तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाताना देवाला फुले वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र संशय घेता की हे काम मी करू शकेल की नाही. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत. आणि त्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावले जाते. कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाचीही इच्छा नसते. आपण स्वतःचे महत्त्व कमी करून घेतो, कारण पुढे स्वामी म्हणतात की त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही की ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत आणि त्यांना दुसऱ्याच्या जीवनावर यश मिळाले. हे आहे कारण. आयुष्याला कधीच दोष देत बसू नका. जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक सोडून गेले त्यांचा पश्चाताप झाला पाहिजे. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात, पण काही गोष्टी नशिबाने मिळण्यासाठी स्वतःला सिद्ध करावेच लागते. म्हणून आपले नशीब आपण स्वतःच बदलावे लागते. म्हणून देवाला प्रार्थना करा की हे स्वामी राया, मला सक्षम बनव. माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या परत होऊ देऊ नको. कारण जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. त्याच वेळा तुमच्या बरोबरही असे होत असेल की तुम्ही तुमच्या चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि तुम्हाला सुद्धा धोका मिळतो. इथे माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलत असतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलत जातो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल. तर त्यांच्यामध्ये बदलले तर काय, फक्त वेळ आणि परिस्थितीमधूनच संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो. पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो. स्वार्थी लोक फक्त स्वार्थ साधण्यासाठीच असतात, मदतीसाठी नाही. म्हणून त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवणे म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणे. म्हणजेच आपण आपल्या पायावर दगड मारून आपलेच नुकसान करून घेणे. तुम्ही सहमत असाल तर आई मला सदैव मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणजेच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला. सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता म्हणजे मृत्यू, विस्तार म्हणजे जीवन, आकुंचन म्हणजे मृत्यू, प्रेम जीवन, द्वेष म्हणजे मृत्यू आहे. ज्या दिवशी तुम्हाला काही समस्या आली नाही तेव्हा तुम्ही समजू शकता की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. एका वेळी एकच काम करा आणि ते काम करीत असताना आपले संपूर्ण लक्ष त्यात केंद्रित असू द्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.